आज आपण शेवगा याची भाजी पाहणार आहोत। तर ही डाबा स्टाईल करून दाखवणार आहे। ही भाजी शेवगाची खायला एकदम चांगली असते आणि कॅल्शियम युक्त अशी ही भाजी आपण आवर्जून आठवड्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे। ही भाजी मी बनवण्यासाठी याचे साल काढून घेत आहे। नमस्कार, मी गायत्रीच रेसिपीमध्ये आज आपण शेवगा याची भाजी मसाल्याची मस्त पाहणार आहोत। यासाठी मी काळा वाटण बनवून घेणार आहे। खोबरं, कांदा, कोथिंबीर आणि खसखस यासाठी घेतलेला आहे। मी एक पॅन गरम करून घेतला आहे। यामध्ये घालणार आहे तेल आणि या तेलामध्ये आपण हे मस्त असं काळं वाटण तयार करून घ्यायचं आहे। मसाल्याचं एकदम छान शेवगाची ढाबा स्टाईल भाजी बनवून तयार होते। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअरही करा। रेसिपी पूर्ण पहा। कांदा आणि खोबरं आणि खसखस ही मस्तपैकी गॅसवर भाजून घ्यायची आहे आणि यासाठी भाजताना तवाच वापरायचा आहे। तव्यावर हे वाटण छान भाजलं जातं। तर या पद्धतीचं गॅस फुल ठेवायचा आहे। मस्तपैकी वाफेवर छान हे वाटण भाजल्या जातं। या पद्धतीचं तव्यावर छान भाजून झाल्याच्या नंतर वाटण तुम्ही पाहू शकता याचा कलर खरपूस रंगापर्यंत आलेला आहे। आता हे काढून घेणार आहे। गॅस चालूच ठेवायचा आहे। खसखस ही यामध्ये आवर्जून घाला, एकदम मस्त लागते। आता यामध्ये कोथिंबीर वापरायची आहे आणि ही कोथिंबीर पण मी यामध्ये घातली आहे। यामध्ये थोड्या जाडसर काड्या बी ठेवलेल्या आहेत। याला जे तेल आहे तव्यावर ते सगळं काढून याला कोथिंबीर लावून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर छान भाजूनही घ्यायची आहे। आता ही पण काढून घ्यायची आहे। ही पेस्ट बनवून घ्यायची आहे। यासाठी पॉट वापरायचं आहे एक मिक्सरचं। यामध्ये मी टोमॅटो घेणार आहे। हे टोमॅटो मी कट करून घेत आहे। यासाठी मी 1 आणि अर्धा टमाटर असं 1.5 टमाटर वापरलेला आहे। आता यामध्येच मी आणखीन अर्धा टमाटर घातलं, कट केलं आणि याचमध्ये ही कांदा, खोबरं आणि कोथिंबीर, खसखस बारीक करण्यासाठी घालायचं आहे। यासाठी यामध्ये घाला आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। आता याला बारीक करून घ्यायचं आहे। याला अशा पद्धतीने एकदम बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला। यानंतर मी यामध्ये एक कढई घेतली आहे। कढईमध्ये तेल घालायचं। तेल 5 ते 6 चमचे घालून यामध्ये छानपैकी ही ग्रेव्ही वाफवून घ्यायची आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायची आहे। तर मी ही ग्रेव्ही यामध्ये पूर्ण घातलेली आहे। ग्रेव्ही एकदम बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे याची टेस्ट एकदम छान लागते। आता याला छान फ्राय करताना मिक्स करा आणि ही ग्रेव्ही पहिलेच छान शिजलेली आहे। 1-2 मिनटं छान वाफ देऊन घ्यायचं। तेल छान वेगळं होतंय। आता यामध्ये आपण लगेचच शेंगा घालायच्या आहेत। या शेवग्याच्या शेंगा यामध्ये घाला आणि याच्यामध्येच याला वाफवून घ्या। मसाल्यामध्ये शेवग्याच्या शेंगा वाफवून घेतल्यानंतर याची टेस्ट खूप वेगळी लागते। नक्की ट्राय करून पहा। यामध्ये हळद घातली अर्धा चमचा आणि यामध्ये आपण मीठही घालून घेऊयात, म्हणजे मिठाने याला चव छान लागते शेंगांना। आता हे यामध्ये घालून एक वाफ काढून घ्यायची आहे 5 मिनटं। हे शिजत आले थोडंसं की यामध्ये आपण ही ग्रेव्ही, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर बारीक ओबडधोबड करून घेतलेली आहे पेस्ट ही घालायची आहे। लसूण अद्रक जास्त वापरायचं आहे।
एक अद्रकाचा तुकडा आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या वापरून याची पेस्ट बनवून घ्यायची आणि ही यामध्ये घालायची। ही पण यामध्ये परतून घ्यायची आहे। ही परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण मसाले वापरूयात। यासाठी मी काळा घरचा मसाला असतो तो वापरलेला आहे। 1 चमचा लाल तिखट वापरायचा आहे आपल्याला, 1 चमचा, आणि धना पावडर घातलेला आहे 1 चमचा। हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला मिक्स करून आपण यामध्ये गरम मसाला घालणार आहोत। हा गरम मसाला घालायचा आहे। हा बाजारात विकत भेटतो तो गरम मसाला आहे। मिक्स करायचं आणि यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। तर पाणी मी पहिले मिक्सरचं पॉटमधलं घालत आहे थोडंसं मसाले छान तळण्यासाठी। यामध्ये शेंगदाण्याचं पावडर घातलं आहे 2 चमचे, जास्त वापरायचं नाही 2 चमचे, कारण आपण ग्रेव्ही छान बनवलेली आहे। तर याला मिक्स करा। मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार आहोत। यामध्ये पाणी वापरताना मी गरम पाणी वापरलेलं आहे। तर गरम पाण्याने ग्रेव्ही छान तयार होते, कलरही छान येतो आणि भाजी छान मसाले तयार होतात। परतून छानपैकी घेतले। आता थोडंसं आणखीन गरम पाणी घालणार आहे। तर ही भाजी शिजवण्यासाठी मी येथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। 1.5 ग्लास पाणी घालायचं एकूण आणि याला झाकून शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता शेंगा कशा ग्रेव्ही छान तयार झालेली आहे। शेंगा तळण्यासाठी मी याला 10 मिनिटं मीडियम गॅसवर ठेवलं। पाहू शकता तुम्ही एकदम मस्त शेंगाची भाजी बनवून तयार झाली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा।